शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलमध्ये मी सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत Google LLM नोटबुक याच्यामध्ये कशाप्रकारे व्हिडिओ ब्रॉडकास्ट तयार करायचा आहे किंवा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू कशाप्रकारे तयार करायचा आहे. आपल्या व्हिडिओला न वेळ तर आपण 2 व्हिडिओमध्ये पाहिलं NVIDIA स्क्रीन रीडर बद्दल माहिती देत होतो. NVIDIA स्क्रीन रीडरचा एक माझ्याकडे मोठा प्रकारे लेख आहे. तर इथं परत मी इथे काय पूर्ण माहिती देत बसणार नाही आहे. तर NVIDIA स्क्रीन रीडर हा एक दृष्टिबाधित व्यक्तींसाठी स्क्रीन रीडर आहे. ज्याप्रमाणे मोबाईलच्या ज्याप्रमाणे मोबाईलला टॉकबॅक असतो त्याचप्रमाणे ते NVIDIA स्क्रीन रीडर आहे. तर हा इथं बघा सोर्सेसमध्ये गेलो. हा इथं संपूर्ण माहिती आहे बघा. स्क्रोल करतोय जवळजवळ 1.5-2 पानी हा एक पाण्याचा 2 पानाचा पॅराग्राफ आहे. तर आता बॅक घेऊया. याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू कशाप्रकारे झालेत बघूया. तर क्रिएट ओव्हरव्ह्यू इथे तुम्हाला सांगतो बघा. इथं जर तुम्ही क्लिक केला चूज फॉर्मॅट एक्सप्लेनर ब्रीफ सिलेक्ट सोर्सेस टॅप टू चेंज. तर सोर्सेस तुम्ही चेंज पण करू शकता. चूज विज्युअल स्टाईल तुम्ही निवडू शकता. ऑटो सिलेक्ट कस्टम क्लासिक व्हाईट बॉर्ड हेरिटेज पेपरक्राफ्ट कलर अॅनिमे रेट्रोप्रिंट कवाई अशा प्रकारे इथं तुम्ही एलिमेंट तुमच्या मनाने चूज करू शकता. इथं जिथं आर्टिकल तुम्ही अपलोड केलेला आहे किंवा जे डॉक्युमेंट क्लिअर आहे त्याच्यावरती ऑनली कुठल्या भागावर फोकस करायचा याचं त्यांनी विचारलेलं आहे. जे टाकू शकता. नाही टाकलं तरी चालेल. चूज लँग्वेज इंग्लिश डिफॉल्ट. इथं इंग्लिश डिफॉल्ट आहे. इथे भरपूर भाषा आहेत. बघा कुठल्या भाषेत आपल्याला माहिती पण नसेल एवढं. नेपाली मराठी इथे सर फक्त मराठीवर क्लिक करायचं आहे. आता इथं मी जनरेटरवरती क्लिक करत नाही. बॅक घेतो कारण ऑलरेडी मी जनरेट करून ठेवलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. कारण विषय कसा आहे, जेवढं तुमच्याकडं नेट स्पीड चांगला असेल तर ते लवकर जनरेट करतं. परंतु इथं माझ्याकडं नेट स्पीड कमी असल्यामुळे इथं बॅक घेतो मी. बॅक घेतलेलं इथं करून ठेवलं. आता NVIDIA स्क्रीन रीडर आवाजाचे तंत्रज्ञान त्याने अशा प्रकारे इथं टायटल दिलेलं आहे. व्हिडिओसाठी त्याने अशा प्रकारे टायटल दिलं होतं. व्हिडिओ जनरेट केला होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. सॉरी, या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ जनरेट कशा प्रकारे केले ते पाहणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये काय बघा मोठ्या प्रमाणात टायटल दिलं होतं प्रॉडकास्टसाठी. NVIDIA फ्लॅश कार्ड बघितला होता आपण एका व्हिडिओमध्ये. तर हे ग्राफ इन्फोग्राफिक मध्ये ते बघितलं होतं. तर आता इथं विद्यार्थी बंधूंनी भगिनींनो मला सांगायचं आहे की जर आपल्याकडे एक डॉक्युमेंट असतील तर त्याचं इथं ऑडिओ व्हिडिओ ट्विस्ट ब्रॉडकास्ट अशा प्रकारे तयार करू शकतो. तर आता आपण पाहूया व्हिडिओ कशा प्रकारे त्याने तयार केला आहे. तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओ अपलोड करताना व्हिडिओ ट्विस्ट केला तिथं बाय डिफॉल्ट लँग्वेज असते प्रत्येक Google LLM नोटबुकमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी करा तर बाय डिफॉल्ट इंग्लिश लँग्वेज असते. तर तुम्ही तिथं पाहिजे ती भाषा निवडू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही भाषा निवडल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे. इथं आता जनरेट केलं बघूया कशा प्रकारे इथं प्ले करतोय. प्ले करून बघूया कशा प्रकारे जनरेट झालेला आहे व्हिडिओ. कधी विचार केलाय ज्यांना स्क्रीन दिसत नाही ते या डिजिटल जगाशी कसे जोडले जात असतील. म्हणजे एखादा महत्त्वाचा ईमेल पाठवणं असो किंवा ऑनलाईन काही वाचायचं असो, हे सगळं ते कसं करत असतील. चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आज आपण बोलणार आहोत NVDA बद्दल.
हे एक असं जबरदस्त सॉफ्टवेअर आहे जे आवाजाच्या मदतीने दृष्टीबाधित व्यक्तींसाठी डिजिटल जगाचे दरवाजे पूर्णपणे उघडून टाकतं. पाहूया तरी हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं. चला तर मग सुरुवात करूया. हे एनव्हीडिया म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक स्क्रीन रीडर आहे. NVDA म्हणजेच नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस. हे असं सॉफ्टवेअर आहे जे कम्प्युटरच्या स्क्रीनवर जे काही आहे, मग तो मजकूर असो किंवा कुठलं बटन, ते सगळं स्पष्ट आवाजात वाचून दाखवतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत आणि ओपन सोर्स आहे. याचा अर्थ जगातला कोणीही यात आपलं योगदान देऊन याला अजून चांगलं बनवू शकतं. आणि एनव्हीडियाची ताकद फक्त त्याच्या कामापुरती नाही, तर त्याच्या पोहोचण्यामध्ये पण आहे. ऐकून आश्चर्य वाटेल की हे सॉफ्टवेअर तब्बल 80 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. हो, अगदी बरोबर. आणि यात मराठी, हिंदी सारख्या अनेक भारतीय भाषांचाही समावेश. तर बघितला अशा प्रकारे इथं व्हिडिओ जनरेट केलेला आहे त्याने. तर हा व्हिडिओ गुगल LLM नोटबुक याने तयार केलेला आहे. जर तुम्हाला एखादा विषय समजत नसेल तर तुम्ही किती प्रकारे विषय समजून घेऊ शकता, किती प्रकारे धड्याचा मुद्दा समजून घेऊ शकता. अगदी तुमच्या खिशामध्ये लायब्ररी असल्यासारखा हा विषय आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण NVIDIA स्क्रीन रीडरमध्ये कधी विचार केलाय की ज्यांना स्क्रीन दिसत नाही ते या डिजिटल कशा प्रकारे व्हिडिओ तयार करायचं हे पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच काय नवीन शिकायला भेटेल अशी आशा करतो आणि इथंच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह नवीन एका गुगल LLMच्या नोटबुक सिरियलमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी बंधू भगिनी चांगला अभ्यास करा आणि आपले गुण आणि आपले ध्येय यशस्वी गाठा आशा बाळगतो आणि इथं थांबतो. आणि आजच्या व्हिडिओचा तुम्हाला अभ्यासासाठी काही ना काही फायदा झाला होईल अशी आशा बाळगतो.